तर मैत्रिणींनो, तुम्ही इथं बघू शकताय आमचं पेरूचं झाड आहे आणि इकडे एक असं झाड आहे. तर अशी दोन झाड आहेत आमच्या अंगणात. तर बघितलं का, इथे एक असं आणि इकडे एक असं. तर या दोन झाडांना ना 12 महिने फळ असतं पेरूचं. आणि पेरू तर असले मोठे मोठेले असतात ना, खरंच सांगते तुम्हाला. असं 12 महिने फळ आहे पेरूला. सगळं पानागणेच फळ आहे पेरूला. तर बघू शकताय. तर असे सगळे पेरू लागलेले आहेत. तरी काल मावशी आणि आमची मम्मीची मावशी म्हणजेच माझी आजी, तर या दोघीजण आलत्या. तर त्यांना पण असे 10-12 किलो पेरू निघाले. तर मला आत्ता एक सहज असं बाहेर आल्यानंतर एक पेरू दिसला, तो म्हणजे पोपटाने खाल्लेला पेरू. तर बघू शकताय, हे असा पोपटाने खाल्लेला पेरू आहे. तर हा पेरू इतका गोड लागतो ना, आणि याचा पेरूचा वास ना इतका भारी येतो ना, खरंच पेरूसारखा पेरूचा वास येतो. म्हणजे जे आधी यायचे ना पेरू लाल कलरच्या आतून, त्याचा जसा वास येतो ना, तसा वास या पेरूचा येतोय. तर इतका छान पेरू ना, मला वर दिसल्या क्षणी मी ती जी पेरू काढायचं ती जे ही केलेलं असतं ना आकडा, त्यानं हा पेरू काढला आणि आता मी खाणार आहे. तर हा पेरू ना, जे कोणी लहान लेकरं बोलत नसतील ना, तर असं रागोने खाल्लेलं किंवा पोपटाने खाल्लेलं पेरू त्यांना खायला देतात. म्हणजे लेकरं लवकर बोलायला शिकतात, असं आधीचं म्हण आहे. म्हणजे आधीच्या बायका म्हणतात. तर याच्या मागचं खरं सत्य आपल्याला काही माहीत नाही, पण असं म्हण आहे. तर म्हणून काल एक मावशीने एक असा पेरू निघाला होता पोपटाने खाल्लेला. तर तो त्याच्या शेजारची एक मुलगी आहे, तर तिचं बाळ अजून बोलत नाही, 2 वर्षाचं आहे. तर म्हणली की त्या बाळाला मी हा पेरू नेते कालचा निघालेला. तर तिनं मावशीनं पण नेला त्यांच्या शेजारच्या बाळाला, तो बोलत नाही म्हणून. असं म्हणतात की पोपटाने खाल्लेलं पेरू बोललं की लेकरं पोपटासारखी बोलतात. तर असं म्हणणं आहे. तर चला, मी हा पेरू खाते. मी बोलतेच पोपटासारखी, तर अजून जरा बोलायला शिकल. तर चला, कसं आहे पेरू. तर मैत्रिणींनो, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय. चला पेरू खाऊया.